काहीच तर आज पूर्ण शेत मेजर करायचं. आता थोडा वेळ आम्ही थांबलोय मी आणि बाबा, कारण की ऊन खूप आहे. म्हणून थोडा अर्धा तास थांबू आणि नंतर मग शेत मेजर करायला घेऊ. तेव्हा तोपर्यंत तुम्हाला मी गोष्ट दाखवतो. मी एक नवीन पेर आणतोय फायटर फिशचा ब्रीडिंग करायसाठी. तुम्हाला दाखवतो मी सेटअप केलं मी थोडा तुम्हाला दाखवतो मी, थांबा. आणि हा टपत करणार, कारण की युजल टपतच करतात. आणि मी पूर्ण आतमध्ये करणार, कारण की आतमध्ये हीट जास्त आहे आजकाल, आता ऊन खूप आहे म्हणून आतमध्ये टाकणार. कारण की बेटर फिशचे बेबीज एकदम छोटे असतात, एकदम छोटे. बघा हा मी असं टप घेतलाय आणि यात एवढं पाणी घेतलंय आणि मी हा पाला आहे बदामाचा पाला आहे. तर टाकतात ते ब्रीडिंग करायसाठी, ते बदामाचा पाला टाकतात बेटा फिशसाठी. तर आता थोडा 2-3 दिवस मी असंच ठेवेल आणि 2-3 दिवसानंतर मग परत फिश आणायला जाईल, मेल आणि फिमेल आणेल. फिमेल बेटा फिश आणेल आणि मग त्याला पेर कसं करतोय मी ते तुम्हाला दाखवेल. सगळी ब्रीडिंग प्रोसेस तुम्हाला दाखवेल मी. हा थोडा थांबलो आम्ही ऊन कमी व्हायसाठी. ऊन जसं कमी होईल तसं आम्ही मेजर करायला घेऊ शेत पूर्ण. बघा आम्ही या पाईपने मेजर करतो आता. थांब ना बाबा, अरे कुठं चालला तो पाईप दिसतंय, तो पाईप त्या पाईपने मेजर करतो. कारण की तो पाईप आहे ना 3 मीटरचा आहे. 3 मीटर करत बघू किती मीटर आहे पूर्ण शेत. तुम्हाला दाखवतो मी, सांगतो मी किती मीटर येतो. कशी मोजायची गाईस. आता किती इथून तिथपर्यंत 6 मीटर झाली. 6 9 पैसे बघ, इथपर्यंत 11 मीटर झाले. म्हणजे ए चप काहीच तर बघा, तुम्ही तुझं स्टार्टिंगपासून इथपर्यंत 81 मीटर आहे. आणि आता ही साईड आहे ना, ही साईड त्या साईडची साईड कमी असेल, कारण की ती छोटी आणि ही अशी फिरवून आहे आणि अशी सरळ आहे म्हणून. आम्ही शेत मोजलं आणि शेत आलंय 200 मीटर, म्हणजे किती 177 आहे. बट 200 मीटर घेऊ पूर्ण राऊंड फिगर, कारण की आम्हाला पूर्ण आतमध्ये शेड पण बनवायला लागेल आणि त्यासाठी पण जायला लागेल. म्हणून आम्ही पूर्ण 200 मीटर घेऊ. आणि 200 मीटर म्हणजे पूर्ण, आणि जे आम्ही चाली घेऊ ना ती पूर्ण स्क्वेअर फूट असेल, नाही तर पूर्ण बंडल घेऊ, काय माहिती नाही. आता तशीच बघू आता किती होतात. भाऊबाईची कॅल्क्युलेशन करतोय पूर्ण नीट. 8, 9, 10, 11, 12. आज आम्ही कोंबडे पण सोडले, म्हणजे आजपासून रोजच सोडतो संध्याकाळी. आतमध्ये व्हाईट कोंबडी आहे बघा, आतमध्ये व्हाईट कोंबडी आहे. ते आपले पिल्ले होते ना जे, ते 2-3-4 मेल आहे. कारण की आता थंडी येते ना, मग थंडी आली तर त्यांना जास्त एकदम आकारतात ते. आमचं बल्ब पण चालू असतं तरी पण कसे मग काय माहिती मरतात ते. आणि ते मरतात, काय करू शकत नाही. त्यांना उन्हात पण सोडू शकत नाही, कारण की उन्हात सोडलं तर कुत्रा खातो, मुंगूस खातो. म्हणून तर आम्ही आता संध्याकाळी जेव्हा आम्ही असतो तेव्हाच त्यांना बाहेर सोडतो, तेव्हाच त्यांना बाहेर चरायला भेटतो, नाही तर ते आतमध्येच असतात. मग आता कंपाऊंड वगैरे करायचं सुरू करू, म्हणजे अजून वेळ लागेल. 1 महिना तरी जाईलच कंपाऊंड होईपर्यंत, 1 महिन्यात जास्तच जाईल. कारण की अजून माती ओली, अजून खड्डे करायचे आहेत पूर्ण नीट. कुठे खड्डे करायचे आहेत, कुठं कंपाऊंड म्हणजे कुठं हे शेड करायचे वगैरे, ते सगळं अजून पूर्ण नीट करायचं आहे.